असावा, पण तो जर आपल्याला मस्त हळदीच्या पानांचा जर चहा मिळाला तर आ हा हा, उबदार थंडी आणि त्यात हेल्दी अशा हळदीच्या पानांचा चहा. हळदीचे गुणधर्म आपण सर्वच जाणतो की अँटीऑक्सिडंट आहे, आपली आपली प्रतिकारशक्ती वाढवते, म्हणजे आपल्याला बूस्टर म्हणू शकता, इम्युनिटी बूस्टर असं म्हणू शकता. तर असं या मस्त पानांचा जर चहा केला तर खरंच आपल्याला फ्रेश वाटतं. आणि त्यासाठी करावं जास्त काहीच लागत नाही. आपण कुंडीत लावू शकतो, आपल्या हळदीची पानं वाढवू शकतो. हळदीचा कंद आणायचा आणि तो आपल्या कुंडीत किंवा बागेत लावायचा, मस्तपैकी पानं येतात. पावसाळ्यापासून अगदी दिवाळीपर्यंत ही पाने उपलब्ध असतात. मग तुम्ही कशाही प्रकारे त्याचा वापर करा. ते इथे चहा बनवणार आहोत आपण. 2 कप चहासाठी एक मोठं पान घेऊ शकता किंवा 2 लहान पानं आपल्याला घ्यायची आहेत. तर मस्त 2 पानं घेतली की त्याचे बारीक तुकडे करून आपण उकळत्या पाण्यात टाकणार आहोत. आणि उकळत्या पाण्यामध्ये मस्त ती उकळली की मग चहा साखरेचा वापर करायचा. थोडासा आल्याचा तुकडा पण टाकूया आणि मस्त तो चहा बनवायचा आहे. तर असा हा हळदीचा चहा जर आपण आठवड्यात 2 किंवा 3 वेळेस जरी पिला तर खरोखरच आपली प्रतिकारशक्ती वाढल्याचा अनुभव तुम्हाला येईल. कारण की सर्दी खोकला हे असा थंडीच्या काळामध्ये सर्वांनाच होतो आणि या सर्दी खोकल्यासाठी हळद तर अगदी उपयुक्त आहे. तर हळदीचा तर तुम्ही दूध पिणार, हळदीचा आपण गूळ आणि हळद खातो, पण त्यासोबत हा चहा पण खूप मस्त लागतो. तसं हे पाणी उकळलेलं आहे आणि मी 2 छोटे पाण्यात जे घेतली होती त्याचे तुकडे करून या पाण्याबरोबर आपल्याला हे उकळायचे आहेत. हे पाणी साधारणतः आपण 10 मिनिटं तरी उकळणार आहोत. चवीला चहा आपल्याला एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे, मग चहाची अजून स्वाद मस्त होईल. तर छानपैकी 10 मिनटं हे पाणी उकळू द्यायचं. म्हणजे जे आपण 1.5-2 कप पाणी जे टाकतो त्याचं कमीत कमी 1 कप आपल्याला पाणी होऊ द्यायचं आहे. आणि कारण की आपण नंतर 1 कप दूध टाकणारच आहोत, तर त्यानुसार हे पाणी उकळले, त्याच्यात आपण साखर टाकली, तुमच्या आवडीच्या बेताने साखर टाका. आणि चहाची पत्ती आपल्या घरात जे कोणी आपले कोणत्याही कंपनीची तुम्ही वापरत असाल तर रोजच्या चहाला जी वापरतो ती चहाची पत्ती आपण टाकायची आहे. 2 चमचे मी छान चहाची पत्ती टाकली आहे आणि हा चहा मस्तपैकी उकळू द्यायचा आहे. असा उकळता चहा मस्त आपल्याला गरमागरम प्यायचा आहे. मस्त छानपैकी वास दरवळतोय. हळदीच्या पानांचा जर वाफारा जरी घेतला ना तर आपल्या सर्दी आणि घशासाठी फारच उपयुक्त आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा की मस्त ते आपण जे पाण्याचं वाफ घेतो ना, सर्दीच्या दिवसात वाफारा म्हणतो आपण त्याला, तर त्या गरम पाण्यामध्ये ही पाणी छान उकळायची आणि ते गरम गरम पाण्याचा मस्त आपण वाफारा घ्यायचा. तर सर्दी खोकल्यावर अतिशय असा रामबाण उपाय आहे. तर ही झाला आपला मस्त चहा झालेला आहे. तर तुम्ही या चहाचा आस्वाद घ्या. आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असताल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. मी रेखा आळंदकर धन्यवाद देते.